आज दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत आहे आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये अमृत स्नानाकरता जात असल्यामुळे विरोधकांकडून टीका केली जाते। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला गेले होते, त्यावेळीही मोदींवरती टीका करण्यात आली होती। आज दिल्ली विधानसभेसाठी मतदान होत आहे आणि पंतप्रधान मोदी हे प्रयागराजमध्ये आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान होत असताना सुद्धा नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीमध्ये होते। ही दोन दृश्य बघतोय आपण, एक अर्थातच आजचं आणि दुसरं 30 मे 2024 हे दृश्य आहे आणि या दोन्ही बाबतीमध्ये विरोधकांकडून पंतप्रधानांवरती टीका केली जाते। दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आजचा मुहूर्त फक्त दिल्ली विधानसभा निवडणुकांचाच आहे आणि आज आमचे मोदीजी जात आहेत दिवसभर टीव्हीला गंगेतली त्यांची डुबकी ज्यांचं सगळं दाखवलं जाईल। खरं म्हणजे निवडणूक आयोग हा निष्पक्ष असेल, निवडणूक आयोग हा निष्पक्ष असेल। निवडणूक आयोगाचं आज मी ऐकलं की आमची बदनामी करतायत, मग तुम्ही निष्पक्षपणे वागा ना। तर त्यांनी सर्व चॅनल्स आणि वृत्तपत्रांना नोटीस दिली पाहिजे की मोदींची डुबकी गंगेतली आजच्या निवडणुकीच्या दिवशी कोणीही आपल्या चॅनलवर दाखवणार नाही। पण निवडणुकीच्या दृष्टीनं दिल्लीच्या त्यांनी आजचा दिवस निवडला, त्यांना उद्याही जाता आलं असतं, त्यांना निकालानंतरही जाता आलं असतं किंवा त्यांना सुरुवातीलाही जाता आलं असतं, पण मुहूर्त त्यांनी काढलेला आहे आजचा 5 तारखेचा। या संदर्भात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे प्रयागराजहून आपल्या सोबत आहेत। सोमेश, विरोधक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती चांगलीच टीका करतायत, कारण आज दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आणि इतका प्रचार केल्यानंतर आज मतदानाच्या दिवशी मात्र पंतप्रधान मोदी प्रयागराजला आहेत। सोमेश, काय सांगाल याबद्दल? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टायमिंग हा कायमच चर्चेचा विषय असतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकांच्या वेळी सुद्धा कन्याकुमारीला विवेकानंद शिला स्मारकाला भेट दिली होती आणि त्यानंतर लगेच 1 जूनला 5व्या टप्प्यात मतदान होतं आणि त्या मतदानावर त्याचा परिणाम होईल म्हणून त्यावेळेसही टीका करण्यात आली। आणि विशेष म्हणजे आज दिल्लीत मतदान असताना संसदेला सुट्टी आहे त्यानिमित्ताने आणि तोच काळ साधून त्याच वेळेला बरोबर नरेंद्र मोदी हे प्रयागराजला गेलेत आणि ते आता तिथे गंगा स्नान करणार आहेत। त्यामुळे स्वाभाविक नरेंद्र मोदींच्या गंगा स्नानाची चर्चा देशभर होईल, तशी ती दिल्लीतही होईल आणि दिल्लीच्या मतदारांवर त्याचा प्रभाव पडेल अशी टीका आता संजय राऊत यांनी केली आहे। परंतु प्रामुख्याने एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की जर नरेंद्र मोदींवर टीका झाली तरी सुद्धा त्याचा फायदा भाजप स्वतःलाच करून घेणार आहे की एक पंतप्रधान प्रयागराजला जातोय किंवा गंगा स्नानासाठी जात आहेत, त्यावेळी पंतप्रधानांवर हे विरोधक कसे टीका करतात पहा आणि अशा स्वरूपाचा डबल फायदा भाजप घेऊ शकतं। त्यामुळे आम आदमी पार्टी किंवा काँग्रेसचे मोठे नेते हे नरेंद्र मोदींच्या कुंभमेळ्याच्या दौऱ्यावरती सावध पवित्रा घेताना दिसत आहेत। ते कुठल्याही प्रकारे थेट टीका करत नाहीयेत, कठोर टीका करत नाहीयेत किंवा मोदींच्या प्रयागराजच्या दौऱ्याला विरोधही करत नाहीयेत। संजय राऊत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी मात्र उघडपणे नरेंद्र मोदींच्या टायमिंगला थेट राजकीय वळण दिलेले आहे। परंतु दुसऱ्या बाजूला दिल्लीतले जे खरे खेळाडू आहेत या संपूर्ण दिल्ली विधानसभा निवडणुकीतले, ते मात्र यातील धोका लक्षात घेऊन नरेंद्र मोदींच्या प्रयागराज दौऱ्याविषयी बोलताना सावधगिरी बाळगताना आपल्याला दिसत आहेत। धन्यवाद सोमेश। एकंदरीतच मतदारांच्या संवेदनेवरती आजच्या या दौऱ्याचा परिणाम होऊ नये किंवा होणार असेल तर त्या संदर्भामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचं भाष्य करू नये अशा पद्धतीची एक सावध भूमिका कुठेतरी घेतलेली दिसतेय। खास करून दिल्लीमध्ये विधानसभेमध्ये जे पक्ष आज प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरलेले आहेत त्यांच्या नेत्यांकडनं, त्यामुळे या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीने संवेदनेवरती मतदारांचा परिणाम होईल या पातळीवरती कुठल्याही पद्धतीचं वक्तव्य विरोधकांकडनं केलं जात नाहीये असंही दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।